मॉर्निंग फ्रॉम सुवर्णभूमी इंटरनॅशनल एअरपोर्ट थायलंड. आत्ता वाजलेत इंडियातले 9 आणि इकडचे 10. आपण आलो आता थायलंडला. आज तारीख आहे 5 सप्टेंबर आणि आता पहिलं काम करायचं आहे इमिग्रेशन करून मग सिम कार्ड घ्यायचं आहे. सिम कार्ड घेऊन बाहेर जातो. बघतो टॅक्सी नाही तर मग बस असेल तर बसने जातो निघून पुढे. इथे थायलंडला इंडियनला विजा ऑन अरायवल आहे, पण तरी पण माझ्याकडे यांनी 200 बात घेतलेत. स्कॅम सुरू झाले पहिल्यापासूनच. आता मी बघतो सिम कार्ड मग बाहेर पडतो. सिम कार्ड घेऊन झाला आहे. आता फक्त करन्सी एक्सचेंज करतो थोडी, अजून फ्रेश होतो आणि मग बाहेर पडतो. पब्लिक ट्रान्सपोर्टचं अजून काय समजलं नाही म्हणून शेवटी आता कॅब बुक केले. आला आहे, ऑन द वे आहे, कुठेतरी थांबतो इथे त्याची वाट बघत थोडा वेळ. गोड गोड बोलून यांनी पण चुना लावला. ठीक आहे, आता काय पर्याय नाही झाला. आता हॉटेलला आणि मग बघतो बाकीचं. लोकल रेस्टॉरंटला आलं इथे एक पॅड थाय एक आज ट्राय करतो. आजपासून सगळं नवीन. मग असे रोडवरती विंचू पण दिसलेत, तर हिंमत झाली तर विंचू पण ट्राय करणार. आता हा पॅड थाय मागवला आहे, पण हे दिले ते चॉपस्टिक्स. आता हे चॉपस्टिक्स मी कधी खाल्लेलं नाही, त्यामुळे मला हे समजत नाही नक्की पकडायचं आहे कसं. स्पून पण आहे, हे आता स्पूननेच खाईन शक्यतो. मगाशी तो पाट थाय काय घेतलेलं त्यातलं काय मला समजलं नाही नीट, त्यामुळे फक्त त्यातला एग्ज अंडा जेवढं होतं तेवढंच खाल्लं. थोडेसे व्हेजिटेबल आणि बाकीचे नूडल्स होते त्याची टेस्टच काय समजत नव्हती. फर्स्ट मील कदाचित असल्यामुळे तसं झालं असेल. ट्राय करूया अजून नेक्स्ट. ते विंचू मला ट्राय करायचे, ते विंचू ट्राय करणार आहे. इथे रँडमली मार्केट फिरत होतो आणि इथे मस्त हा एक छोटं मंदिर आहे. पैगोडा आहे, मंदिर आहे माहीत नाही, पण आतमध्ये मूर्त्या छान आहेत. हाऊसान रोड मगाशी फिरून आलो आहे. माझा रूम पण तिथेच आहे. आत्ता तिथे DJ पार्टी नाईट चालू होते, अजून आता शॉप लागत आहेत. तोपर्यंत म्हटलं एक मेन रोडचा यांचा राऊंड मारून येतो. बघतो अजून काय काय इकडे एक्सप्लोर करण्यासारखं. नीट अँड क्लीन आहे सगळं. परत पुन्हा जातो तिथे खायला प्यायला बघतो काहीतरी. इकडे सगळं मार्केटचीच लाईन आहे. बारीक सारीक काय घ्यायचं असेल तर आज नाही बघा, 2 दिवसांनी बघतो. सगळं फिरून घेतो, कुठे चांगला ऑप्शन मिळेल तिकडे. ह्याच लेनमध्ये इंडियन रेस्टॉरंट पण आहेत, पण ते थोडे पाठीमागे गेलेत. कंटाळा आला तर त्यातलं जाऊन थोडंसं खाईन परत. ते पाठीमागे एक काहीतरी टेम्पल आहे, आता बंद असेल. उद्या सकाळी जाऊन बघतो. उद्या सकाळी पण नाही, बाहेर आहे, परवा वगैरे बघतो. इथे पण व्हिएतनामच्या जेवणासारखा थोडा थोडा वास येतो, जास्त नाही. यांच्याकडे पण कुठल्या पद्धतीचं तेल वापरतात काय माहिती, आपल्याला ते सवय नाही त्यामुळे थोडं ते वेगळं वाटतं. एक्सप्लोर करतो पहिला. हा इकडे एक पाठीमागचा रोड आहे हाऊसानच्या बाजूला. इथे सगळे म्हणजे चांगले रेस्टॉरंट वगैरे आहेत. हा पण व्यवस्थित आहे. इथे पार्टी नाईट कमी आहे, हाऊसानला पार्टी जास्त आहे. इथे चिल रिलॅक्सवाल्यांसाठी आहे रामबू ट्री हाऊस.
दुपारी एक्सपेरिमेंट केला, पण आता म्हटलं नको, आता जरा व्यवस्थित जेवूया. चिकन फ्राईड राईस मागवलं रेग्युलर, थोडासा कोक, एक टेस्ट न्यूट्रलाइज करण्यासाठी. परत हा राईस पण त्यांच्यासारखा झाला तर बरं प्रॉब्लेम होतो. लेट्स सी हा कसा येतो आहे, पण चांगला आहे, वाईब चांगली आहे. इथे सगळे पार्टी नाईट, क्रोकोडाईल आहेत आणि विंचू. आजच ट्राय करू की उद्या ट्राय करू विचार करतो आहे. इकडच्या बाजूला सगळं शॉपिंगवाला आहे एरिया, कपडे वगैरे, आणि जेवणाचं कमी आहे. पलीकडच्या बाजूला जेवणाचं जास्त आहे आणि मधल्या याच्यातच फक्त पार्टी नाईट जोरात आहे. म्हणजे दोन्ही बाजूने माणसं येतात तिकडे. आज दुसरा दिवस आहे आणि आमचा अयोध्यायाम जायला प्लॅन आहे. आता वाजलेत सकाळचे इथले 7:30. हे आले तेवढे जण, हेच पार्टनर आहेत. मला पण थोडा उशीर झाला, पण आहेत अजून येत आहेत बाकीचे पण. 7 वाजता आम्हाला निघायचं होतं अयोध्यायामसाठी आणि मी उठलोच 6:45ला. 10-15 मिनटं सगळं फटाफट आवरलं आहे. हे आमचे बाकीचे पार्टनर आले आहेत. आता निघू. अजून थोडेसे कोणतरी येत आहेत वाटतं. लगेच हीच बस असेल, बसने जाऊ. आमचा आजचा पहिला स्टॉप आहे अयोध्यायन टेम्पल. इथून एंट्री होते आणि आमची गाईड तिकडे आहे. ती जरा अजून बाकीच्यांना समजावत होती, हिस्ट्री सांगत होती या जागेबद्दल. म्हणजे वॉर झाल्यानंतर विक्ट्रीच्या साईनमध्ये हे परत बांधलं राजाने. अगोदर होतं पहिल्यांदाच टेम्पल, पण वॉरच्या ह्याच्यात ते बऱ्यापैकी तुटलेलं, पेटून गेलेलं, जाळलेलं. शाळेतल्या मुलांची पण हे ट्रिप आले, काहीतरी छोटी छोटी मुलं आहेत. 80% इथले बुद्धिस्ट पॉप्युलेशन आहे, त्यामुळे बुद्धिस्ट टेम्पल्स जास्त आहेत इथे. रिक्लाइनिंग बुद्धा इन विहारा, रिक्लाइनिंग बुद्धा. जेव्हा यांचं युद्ध झालं त्याची एक पोर्ट्रेट त्यांनी तशी तयार केलेली. किंग रामा फर्स्ट. इकड्यांचे जे राजा होते त्या सगळ्यांचे नावं त्याने रामात आहेत. रामा 1, 2, 3, 4. आणि हे युद्ध जिंकल्यानंतर हे टेम्पल पुन्हा त्याने बांधलं. इथे या टेम्पलची सगळी माहिती दिलेली आहे. वाट याय चायमॉंगखोन. वाट म्हणजे टेम्पल, याय म्हणजे मोठं, आणि हे चायमॉंगखोन ह्याचं नाव आहे. तर इथे सगळी माहिती दिलेली आहे. व्हिडिओ पॉज करून नंतर वाचता येईल पुन्हा. ह्याच्या टॉपवर गेल्यानंतर पूर्ण सिटी व्ह्यू दिसतो असं आमच्या गाईडने सांगितलेलं. तो वरती जाऊन ॲक्च्युली बघतो. हे स्तूपाच्या हाफवे आहे मी, अजून वरती जायचं आहे. आणि हे स्तूप श्रीलंकन स्टाईलमध्ये बांधलेलं आहे. मस्त वारा लागत आहे. छोटी छोटी मुलं मस्त आहे तिकडे. ही आमच्या गाडीतलीच आहे, ही पण एकटी झाले.
बुद्धांच्या मूर्तीज आहेत सर्व. खाली विशेषसाठी कोणतरी कॉइन्स वगैरे टाकलेले आहेत. इथे सेंटरला स्तूप आहे आणि स्तूपाच्या पूर्ण चारी बाजूला जे कंपाऊंड आहे त्याच्यावरती पूर्ण बुद्धांच्या मूर्तीज आहेत. मध्ये छोट्या मूर्तीज आहेत, त्याच्यानंतर सेंटरला थोडी मोठी मूर्ती आहे आणि कॉर्नरला परत दोन दोनच्या अशा कॉर्नरला 2 मूर्त्या आहेत. स्तूपाच्या बाजूला पण बुद्धांच्या मूर्त्या आहेत. वरती आता जाऊन आलो. इथे स्तूपाचं जे सेंटर आहे त्याच्यामध्ये पण आतमध्ये मूर्ती आहे आणि एकदम जो सेंटर आहे तिथे आता काहीतरी काम चालू आहे रेस्टोरेशनचं. छान आहे, पीसफुल. आमच्या बसमध्ये आम्ही किती 6 जणच आहोत. 6 जणांची टूर आहे. तर 2च कपल आहेत, बाकी सगळे सोलो ट्रॅव्हलरच आहेत. सिंगल एक इकडे गेला, एक तिकडे गेला आहे. सगळे आम्ही वेगळे वेगळे फिरतो आहे. 1 तास दिला आहे आम्हाला फिरायला. अजून इथे आहे बाजूला टेम्पल फिरण्यासारखं. 1 तासाला फिरून मग पुन्हा मीटिंग पॉईंटला इथे भेटू. हे छोटं एक मॉडेल बनवलं आहे आपण. आता कुठे उभे आहोत याचा एक थोडा अंदाज येण्यासाठी. मेन सेंटरला जे आहे ते मोठा स्तूप आहे ते, आणि त्याच्या बाजूला हे छोटे स्तूप आहेत. छान आहे. मध्ये हे छोटंसं एक लेक केलेलं आहे तयार. आतमध्ये मासे होते मग असे दिसत होते. हा गेला इथे पळाला एक. मोठा आहे, स्वच्छ आहे. इकडे समोरच्या बाजूला हे एक काहीतरी आहे ते बघायचं राहिलं आहे. पुढे काय आहे. आमचं टायमिंग संपत आला आहे ॲक्च्युली ह्या टूरचा. 10 मिनिट आहेत अजून. तोपर्यंत बघून घेतो आजूबाजूला काय आहे का. 9:55पर्यंत तिने यायला सांगितलं आहे. फान आहे, रोमी फा. 9:45 झालेत. हो, कोंबडा. हो 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 हो, याच्यात मासे आहेत मस्त. छोटे छोटे मोठे मोठे आहेत. मस्त मासे आहेत. यांच्या राजाचं आहे गेस. आता हे सगळं थायमध्ये लिहिलं आहे त्यामुळे काही नक्की वाचता येत नाही. घरी गेल्यानंतर ट्रान्सलेटरवरती बघायला पाहिजे बदलून काय लिहिलं आहे. ते वर्षिपलाही लावलेत काहीतरी पैसे. 9:55चा टायमिंग होता. बरोबर 9:54 इथे आलो. बाकीचे ऑलमोस्ट आलेले, 1-2 जणच राहिलेले. ठीक आहे, आता इथून दुसरीकडे चाललो आहे. 10 मिनिटं आहेत अजून इथून जायला पुढे. माझ्यासमोर त्या बाजूला आता दाखवला तो मेन प्रेमाइस आहे. तिथे मेन टेम्पल होतं आणि हा माझा टॅग निघाला आमच्या गाईडने लावला आहे. हां, तर मेन टेम्पल त्यातल्या बाजूला आहे आणि हा त्याचा आउटर आहे सर्व. सेम मगाचं टेम्पल जसं होतं तसंच मेन टेम्पल आतमध्ये, त्याच्या बाजूला बुद्धांच्या मूर्तीज आणि त्याच्यानंतर आउटर पुन्हा स्तूपास छोटे छोटे. पण हे मंदिर जास्त डॅमेज झालं आहे आणि ह्याला युनेस्कोने हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर केलेली आहे 91मध्ये आय गेस. हां, छान आहे. पण आता या बाजूला तिकडे पाठीमागे लांब एक
स्तूप दिसतंय, ते स्तूप बघून यायचं आहे. 4 एकरमध्ये आहे हे पसरलंय. फ्लडिंग आणि आग लावले त्याच्यामुळे जास्त डॅमेज झालं आहे. मोठं होतं आहे पहिल्यांदा टेम्पल म्हणजे. ओके, आमचा ग्रुप भारी आहे. एक इकडे फिरतोय, एक तिकडे फिरतोय. मी भल तिकडेच फिरतोय, पण जेवढा फास्ट फिरू तेवढं जास्त कव्हर करता येईल. छान आहे हे टेम्पल, पण बुद्ध मूर्तीज बऱ्यापैकी इथल्या डॅमेज झाल्यात, पण चोरून नेल्या आहेत. तर थायलंडला यायचं दुसरं एक कारण म्हणजे लहान असताना मी एक मूवी बघितला होता, ऑंग बॅक. सेम स्टोरी. त्याच्यात ते थायलंडमधलंच गाव दाखवलेलं आहे. छोटं गाव असतं आणि त्या गावात बुद्धांचं एक टेम्पल असतं मोठं. गुडलकवाला त्यांचं टेम्पल असतं आय गेस. आणि चोर येऊन ते मूर्तीचं डोकं हेड कट करून घेऊन जातात एक्सपोर्ट करण्यासाठी. इलिगली कट करून घेऊन जातात. मग तो हिरो त्यांना शोधतो, बँकॉकमध्ये येऊन फायटिंग वगैरे करतो आणि ती बुद्धांची मूर्ती परत गावात घेऊन जातो. टोनी जा आय गेस, हां टोनी जा हिरो आहे त्याच्यात. तर तेव्हापासून मला अशी इच्छा झालेली की थायलंडमध्ये येऊन इथल्या बुद्ध मूर्तीस बघाव्या, इथलं कल्चर बघावं. छान आहे थायलंड तसं. आणि ही साईट युनेस्कोने 1991 हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर केली. तर ह्या मंदिरात युद्ध पण झालं आहे. 3 बाजूला नदी असल्यामुळे हे फ्लडिंग पण झालं आहे याच्यात, त्यामुळे भरपूर डॅमेज झालं आहे. पण छान आहे. आणि समोरच्या बाजूला ते पिंपळाच्या झाडामध्ये बुद्धांची मूर्ती आहे. तर ते पण ॲक्च्युली सेंटरला होती मूर्ती, आणि जेव्हा फ्लडिंग झाली, पाणी भरलं, तेव्हा तिथून ती मूर्ती कट होऊन अशी ते पुढे येऊन त्या झाडाच्या बुंद्याजवळ अडकलेली. आणि मग जसं जसा टाईम गेला तसं ते झाड वाढत गेलं आणि ती मूर्ती आतमध्ये अडकत गेली. आय थिंक त्याला 120 वर्ष झालेत त्या जागेवरती. 120 वर्षात ते झाड मोठं होत गेलं आणि मूर्ती जास्त आतमध्ये अडकत गेले. आणि ते पिंपळाचं होली ट्री असल्यामुळे त्याला कट पण नाही करत आहे कोण. इथे 2 विहार आहेत छोटे, स्तूप डॅमेज झाले. एक आहे 2, 3 आणि 4. हे 4 विहाराच्या मध्ये इथे एक स्ट्रक्चर होतं. इथे मध्ये जे आता डिमॉलिश झालं. इथे बुद्धांची एक मूर्ती होती, स्टँडिंग मूर्ती, 70 मीटर हाईटची, पूर्ण गोल्डमध्ये होती. तर जेव्हा बर्मीज आर्मीने इथे बॉम्ब टाकला, इथे जेव्हा युद्ध झालं, तेव्हा ते पूर्ण गोल्डची मूर्ती इथून मेल्ट झाली, वितळली सगळी. त्याचं फक्त एक फिंगर राहिलं गोल्डचं. तर ते इथून काढून बँकॉकमध्ये म्युझियममध्ये ठेवलेलं आहे. मोठं. आणि पाठीमागे एक बसलेली मूर्ती होती छोटी, ती पण डिमॉलिश झाली. फक्त धड राहिलं आहे, पाय आणि फक्त थोडा खांद्याचा भाग, बाकी सगळा डॅमेज झालेला आहे इथे. आणि सेम त्याची कॉपी आय थिंक ह्या बिल्डिंगमध्ये इथे तयार केलेली आहे, सिटिंग बुद्धाची. सिटिंग बुद्धा आय गेस रामा 8 होता त्याने इथे तयार केलेली, गुडलक म्हणून. रामा 8, 9, 10 असे 3 स्तूपा तिथे आहेत. पाठीमागे त्यांचे अस्थी ठेवलेले आहेत त्याच्यात. छान आहे. हा रॉयल पॅलेस होता, म्हणजे तिकडे एकदम पहिला जेव्हा एंट्री केली तिथे रॉयल पॅलेस होता. इथे राजा राहायचा. इथे दिसतं एकदम लांबून थोडंसं. इथे 3 राजे राहून गेलेत, रामा 8, 9, 10 म्हणून. सगळ्या राजांना राम असं म्हणतात. नाव काहीतरी त्यांनी मगाशी सांगितलेलं पण मी विसरलो आता नाव. मगाशी 2 आमच्या ग्रुपमधले भेटले, ते पण सोलो ट्रॅव्हलर आहेत. एक स्लोवाकियाचं, दुसरा जॅपनीज आहे आय गेस. त्या दोघांची झाली मैत्री. मी पण मगाशी जरा असं गेलेलो त्यांच्यात, पण परत म्हटलं त्यांच्यासोबत गप्पा मारत असं तर मला एकट्याला असं बोलता येणार नाही. आतमध्ये त्या बिल्डिंगमध्ये जाऊया आता तिकडे.
काहीतरी गुडलकसाठी इथे बांधतात. ही दोरी अशी याच्या भोवती बघतो मी पण बांधून काय आहे हे. आता लिहिलं आहे थायमध्ये त्यामुळे काय समजत नाही नक्की. आय थिंक हेच आहे. ॲक्च्युली पहिल्यांदा ही एवढी मोठी मूर्ती होती, नंतर हे सगळं अटॅक झालेला आर्मीचा तेव्हा सगळं डॅमेज झालं आहे. आता आतमध्ये मूर्तीचं काम चालू आहे त्यामुळे ते बघायला नाही मिळत आहे. सिटिंग बुद्धा ते तसे डोळे उघडे आहेत त्या मूर्तीचे. सकाळपासून आमच्या 2 टेम्पल झालेत, अजून 4 बाकी आहेत. आजच्या दिवसात 6 करायचे आहेत. छान आहेत 2. आत्ता आलेलो तो युनेस्को हेरिटेज साईट आहे 91मध्ये झाले. पिंपळाच्या झाडामध्ये बुद्धांची ती मूर्ती अडकलेली आहे ते आहे. थोडे रिलेक्स आहेत. बऱ्याचशा मूर्त्या इथून चोरून नेलेल्या आहेत, तरी पण अजून चांगलं मेंटेन केलेलं आहे. आता इथून जाणार आहे दुसऱ्या एका टेम्पलमध्ये की आय गेस म्युझियममध्ये, माहीत नाही, पण 10 मिनटाचा ड्राईव्ह आहे म्हणतात. जातो तोपर्यंत रिलॅक्स होतो AC मध्ये बसून थोडा. हे आहे प्राबुद्धा साई याट, म्हणजे रिक्लायनिंग बुद्धा. जेव्हा बुद्धांची डेथ झाली तेव्हा ज्या पोझिशनमध्ये बुद्ध होते रिक्लायनिंगमध्ये, त्या पोझिशनमध्ये ही आहे स्टॅच्यू मूर्ती. 43 मीटर काहीतरी लेंथला आहे आणि थायलंडमधली 4 नंबरची मोठी स्टॅच्यू. थायलंड आणि म्यानमारचं युद्ध जेव्हा संपलं त्याच्यानंतर हे मॉन्युमेंट इथे पॅगोडा हा बांधण्यात आला. त्यामुळे हा बेस हा म्यानमारच्या टाईपमध्ये आहे आणि टॉप हा थायलंड टाईपचा आहे. याला म्हणतात ते काय म्हणतात, माउंटन टेम्पल म्हणतात त्याला. व त्या जात आहेत शिड्या वर जाऊन, नंतर बघतो आतमध्ये काय काय आहे. ही ब्लॅक बुद्धांची मूर्ती म्यानमारवरून आणलेली आणि फ्लड आलेलं 2-3 वेळा, त्यामुळे एक हात डॅमेज झाला, तर यांनी तो पुन्हा रिबिल्ड केलेला आहे आता आणि ते ठेवलेला आहे. या बाजूला ब्लॅक मूर्ती आहे आणि मागच्या बाजूला व्हाईट कलरची बुद्धांची मूर्ती आहे. सेम मागच्या बाजूला इकडे म्यानमारची ब्लॅक बुद्धांची मूर्ती होती, तर ही अपोजिट व्हाईट मूर्ती आहे. ही आय थिंक थायलंडमधली आहे. दोन्ही देशांनी वॉर संपल्यानंतर इथे हे मॉन्युमेंट बांधलं तेव्हाच आहे. तर बघूया तिकडे पाठीमागे एक विहार आहे, ते वरती चढून जायला मिळतं आहे काय बघतो वरती. हे टेम्पल 95 मीटर हाईटला आहे आणि त्याच्या अर्ध्यापर्यंत म्हणजे जवळपास 50 मीटरपर्यंत ह्या स्टेअर्स आहेत कदाचित. ह्या आमच्याच ग्रुपमधले चाललेत वरती. मी पण जातो आता. आतमध्ये सेंटरला गेल्यावरती पण काहीतरी आहे असं गाईडने सांगितलं आहे. वरती चढून बघतो आता एक्झॅक्ट काय आहे.
या टेम्पलच्या आतमध्ये आल्यावरती एक छोटं आतमध्ये विहार टाईप आहे, बुद्धांची मूर्ती आहे. आणि एक ही बोट आहे, आय गेस बोटमध्ये बुद्धांची मूर्ती आहे. येताना आलो वरती, जाताना जरा पकडून जातो. आणि हे एकदम उभ्या आहेत शेळ्या. सटकला तर डायरेक्ट खालीच भेटेन, मध्ये कुठे काही ब्रेक लागायचा चान्स नाही. 90 डिग्रीमध्ये आहेत ह्या उभ्या एकदम. 90 डिग्री नाही पण जास्त आहे. जायचं आहे 20 मिनिट. $7-11 आता पाण्याची बॉटल एक घेतली आणि आता जातो आहे माऊथ हाय स्टेडियमला. हाय बॉक्सिंग आहे, उद्याचं तिकीट मिळतं आहे काय बघतो. उद्या सॅटर्डे नाईटला चांगली फाईट असते म्हणतात. आज सकाळी 7 वाजता आमची डे टूर चालू झालेली आणि आत्ता रूमवर आलो मी 4 वाजता. जरा फ्रेश वगैरे झालो आणि बाहेर पडलो. आता जरा मार्केट बघतो, काय बॉक्सिंग तिथे जाऊन बघतो तिकिटाचं. सकाळपासून पाणी भरपूर कमी प्यायलं, त्यामुळे 7-11 शोधत बसलो आजूबाजूला. जातो पुढे बघायला काय मिळतंय अजून नवीन. उद्याच्या फाईटची बुकिंग करून आलो आहे, कारण उद्या सॅटर्डेला सगळे चॅम्पियन फाईट करतात. आज पण करता आलं असतं, त्याच वेळेत पोचलेलो, पण तेवढ्याच तिकिटात जर उद्या होणार असेल तर मग. आणि उद्याच्या मॅचेस आय थिंक नॉकआउटवाल्या मॅच असतात, टायटलसाठी खेळतात. आणि आजचे जे खेळतात ते फक्त शोसाठी खेळतात. हाय किक बॉक्सिंग कशी असे शो करण्यासाठी. उद्या चॅम्पियनच्या मॅच होती, तर उद्याची मॅच बघायला आपण जाऊया 5:30 वाजता. आणि आता गुगल मॅपवरती पण एक दाखवलेलं की एन्शंट वॉल म्हणून आहे इथे. आहे आय गेस ती हीच आहे, हेच लोकेशन दाखवत आहे मगाचपासून. नवीन तर वाटत नाही त्याच्यात, बघतो काय आहे आजूबाजूला. जर काय अजून असलं तर. काय शाळा आहे वाटतं काहीतरी, ते शाळा पण तशाच दिसतात, टेम्पल पण तसेच आहेत, नक्की समजत नाही काय. मला काही नवीन आहे का बघतो. सिटी वॉलच आहे फक्त, त्याच्यात काय वेगळं असं नाही. काहीतरी फक्त एक बोर्ड लिहिलेला आहे इथे, पण तो पण थायमध्ये आहे, त्यामुळे काही समजत नाही ते काय आहे. काही नाही आहे, फक्त हे एक जुनी त्यांची भिंत राहिलं आहे एवढंच. इकडे शाळा असेल. गाड्यांचा सायलेन्सरचा आवाज जोरात आहे, 2 व्हीलरचा. आज मला थायलंडमध्ये आहे तिसरा दिवस. आज प्लॅन आहे फ्लोटिंग मार्केट आणि ट्रेन मार्केटला जायला. तर अर्ली मॉर्निंग आलो आहे, काल उशीर झालेला, पण आज वेळेत आलो आहे. आमचे गाईड आले, थोड्या वेळेत थांबतो मी आता. येऊन भेटून गेले, ती दुसऱ्या अजून लोकांना आणायला गेले. आणि सकाळी सकाळी इथे लाईव्ह म्युझिक चालू आहे.
आता वाजले सकाळचे 8:45 आणि पहिला स्टॉप आहे आमचा आता ट्रेन मार्केटला. ट्रेन 9 वाजता येणार आहे काहीतरी, 10 मिनिटापर्यंत आम्हाला इथे चालायला दिलेलं आहे. ट्रेन आल्यावर हे सगळे दुकानं उतरून ठेवतात बाजूला. इथे छोटीशी एक रेड लाईन आहे, रेड लाईनच्या आतमध्ये उभं राहायला सांगितलं ट्रेन आल्यावरती. इकडे मच्छी मार्केट आहे सगळं, चिकन मच्छी भाजी एकदम ट्रॅकला लागून. सुवेनियर्स. Oh, that was quick shopping. Oh my god. Okay. चालत चालत रोडच्या शेवटपर्यंत आलो आहे, ॲक्च्युली रेल्वे स्टेशनपर्यंत. हीच ट्रेन आहे जी मार्केटमधून जाईल. रोड क्रॉसिंग पण इथे 9:15 आय गेस ट्रेन सुटणार आहे. हां, देयर इज अ ट्रेन. वी हॅव टू गो इनसाइड द मार्केट. हीच ट्रेन आहे आय गेस जी आता मार्केटमधून जाईल. आम्ही पलीकडच्या बाजूला स्टार्ट केलेला, चालत चालत पूर्ण या एंडपर्यंत आलं आहे. मेकलॉंग स्टेशन 9:15 आय गेस सुटणार आहे. मग त्याला फोटो काढायचा असेल तर, नाहीतर मग दोघं जातो परत. एकदम जवळून जाते ट्रेन. ट्रेन गेल्या गेल्या लगेच दुकानं फटाफट उघडतात. सकाळी पहिल्यांदा आमचं ट्रेन मार्केट झालं, आता फ्लोटिंग मार्केट आहे पॅडम बोटमध्ये. यस. Your fan. Good morning everyone. एकदम पाण्याच्या जवळून आहे, अर्धे डुबले पाण्यात, असे थोडे थोडे हालते. Coconut. Oh, thank you. Ice cream. Ice cream? No ice cream. फ्लोटिंग मार्केट म्हणजे ही लोक याच्यात पण बोटीत विकतात पण, आणि त्याच्या बाजूला पण मार्केट आहे. ही लोकल लोकांची बोट आहे. याच्यानंतर लॉंग टेल बोटची एक आहे, ती इन्क्लुडेड आहे. हे चार्जेबल 150 भाग. ही आपला 30 मिनिट फिरवेल इथे गोल पूर्ण मार्केटमध्ये, आणि असं पूर्ण लांब मोठं मार्केट आहे. पूर्ण ट्रॅफिक जॅम झालंय. अरे आप्पे विकते ही. Mango. Oh, no, don't like. I don't like. It's a raw mango. I don't like. Oh, looks very good. Hello.
दुकानात जी वस्तू नसते तीच वस्तू हा विचारतो बरोबर. घ्यायचं तर काय नाही उगाच मस्ती चाललंय याची. आता बघूया. विचारला आणि घेणार नाही. How much? How much? She said me 50. त्याला 40ला पाहिजे. 200. Oh. हा घेणार नाही. हा परत द्यायला आता. Another woman told us 50. Would you want to impossible walk on afternoon impossible? How much you give me? 40. No. I want how much? But 200 is too much. Okay, 200 but the same Thailand. No. In Vietnam 20. One thằng của họ mấy thằng của họ mấy. Easy go the 50, time pass. okay? Oh, thank you. Thank you. 150. No, too much for me. No, I spend all the money. no one will buy na. 50. No, I want to buy, but 50. No one. तिला पण जाऊ लाग काय घेणार नाही. Another woman told us 50. Same quality. Oh, please, it's a good price. It's a good 20 price. baht more. For breakfast. For breakfast. I have only these. Okay. Thank you. Thank Good you. luck. Thank you. Good luck. Good luck. झाली एकदाची शॉपिंग झाली याची. Yeah, that's good. Okay. Thank you. So finally you purchase, right? Got the heart operation. म्हणजे मागे फोटो फ्रेम घेतले. जाऊ दे 100 बातचे 200 रुपये पण चांगली आहे. बाकीची माणसं पण त्यात थोडीशी आहेत. आता हे बघतो जरा बारीक सारीक खेळणी काय येण्यासारखी असली तर आता लोक वाजतो. सिव्हिनियर पण आहे इथे थायलंडचे. फ्लोटिंग मार्केटमध्ये पण काहीतरी घेऊ की नको घेऊ विचार करतोय. इथे फ्लोटिंग मार्केटमध्ये फिरून झालं. आता थोडं दुसरं एक जातो. इथे टायगर्स आहेत. तर टायगरसोबत एक फोटो काढून येतो. माझ्यासोबत अजून 3-4 जणच आहेत पण ते इकडे कुठेतरी फिरतायत अजून. मी गाडीत येऊन बसलो. ड्रायव्हर आहे. अर्धा पाऊण तास तिथे जाईल. त्याच्यानंतर परत लॉंग टेल बोट ते आहे इन्क्लुडेड. नंतर मग त्याच्यात जाणार. बघूया टायगरला हात लावून कसं वाटतंय. आमच्या ग्रुपमधून वाटतं कदाचित मी एकटा चालू आहे आणि आमच्या गाडीत तर कोण नव्हतं. तर त्यांना माहीत नसेल टायमिंगचं. काय माहीत नाही की आले नाही. जाऊन बघतो आता फोटो काढतो. महाग आहे सगळं. त्याच्या बाजूला फोटो काढायचा आहे आता. ถ้า 5500 บาท 5,500 5,500ก็บอก आता आमची लॉंग टेल बोटची राईड आहे. अर्धी माणसं गेलेत. थोडे अजून यायचे आहेत म्हणून थांबलो. फ्लोटिंग मार्केटमधून लांबून कुठून तरी विलेजमधून फिरवून आणणार आहेत. बोट आम्हाला आता एका गावातून घेऊन जाणार. लोकल लाईफ दाखवायला. लोकल कसे राहतात, त्यांची घरं कसे असतात. पुढे गेल्यावरती स्पीड गेला. अजून हे मार्केटमध्ये आहे. त्यांचे घरं तसे पाण्यातच आहेत. आता इथे स्पीड लिमिट नाही. त्या जोरात चालवणार आहे जंगलमधून.
बजेटवाला वेनिस टूर. आता जातोय मी माउथ थाय बॉक्सिंग बघायला. सलमान खानच्या वॉन्टेड पिक्चरमध्ये जेव्हा गनीबाईची एंट्री होते बँकॉकमध्ये, तो एक मॅच बघत असतो. तर ते स्टेडियम आणि त्याच पद्धतीची मॅच आहे. जाऊन बघतो आता काय आहे नक्की. माझ्या रूमपासून एक 10 मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे. अर्धा झालं आहे माझं, थोडंसं राहिलं आहे. पण पाऊस येईल असं वाटतं आहे थोडंसं. एक 5-10 मिनटात पोहोचेन मी. 5-10 मिनटात नाही, 5च मिनटात. तिथे एक चांगलं आहे, सिग्नलला सगळे थांबतात पूर्ण वेळ सिग्नल होईपर्यंत. आणि ते एक सिग्नलची एक लाईन दिली आहे, ती लाईन कोण क्रॉस करत नाही. आणि दुसरं इथे एक पोल आहे, त्या पोलवरती बटन दाबलं की टायमर काहीतरी सेट होतो. आणि माणसं जास्त झाली किंवा एक सर्टन टाईम झाला की रेड लाईट होतो माणसांना जाण्यासाठी. एवढी माणसं असतील तेवढा वेळ तो कदाचित घेतो वाटतं. मी ऑलमोस्ट आलो आहे आता. थोडंच इथे 2 मिनटावर गेल्यावरती हां दिसायला लागलं इथे ते स्टेडियम. ते राजा दमनेराय स्टेडियम. हे तिकीट आहे एक, हे पर्पल कलरचं. समोसा ताट सुविनियर आहे. पाठीमागे काहीतरी माहिती आहे. अजून एक अर्ध्या पाऊण तासाने गेट ओपन होईल. त्याच्यानंतर मग आतमध्ये घेतील काय काय शो आहेत. मस्त मॅचेस झाल्या. माउथ थायच्या 7 मॅच होत्या. पहिली मॅच थोडी स्लो झाली, पण त्याच्यानंतर लेडीजची मॅच झाली, ती पण मस्त झाली. त्याच्यानंतरच्या सगळ्या फास्टच होत गेल्या मॅच. नंतर एक नॉकआउट झाली, टर्कीवाला होता बॉक्सर. 37 सेकंदात मॅच संपली. जबरदस्त झाली मॅच, मस्त होता एक्सपिरियन्स. बँकॉकला इकडे सगळे लॉटरीचेच दुकान आहेत, पूर्ण लॉटरी सगळेच काढतात. एक पाठीमागे मोठं शॉप गेलं लॉटरीचं, ते संपल्यावर हे लगेच इकडे दुसरं सुरू झालं आहे. लोकल लोक जास्त काढतात, यातलं काय आहे नक्की समजत नाही. पैसा बर्बादी करायची गोष्ट, आपलं तर काही लक लागणार नाही याच्यात. आणि हे आहे बँकॉकमधला जायंट व्हील. असा रोडचा मध्येच आहे, मोठा बांधलेला आहे झोपाळा. त्याच्यावर रशी आणि झोपाळा नाही बांधलेला, पण आहे मोठा. आणि त्याच्या बाजूलाच हे वाद उतापे वाराम टेम्पल आहे काहीतरी.
पॅगोडाच आहे, आतमध्ये जाऊन बघतो नंतर. इथे फुलं आणि अगरबत्ती असतात, ती घेऊन तिथे पुढे लावायचे. हे मस्त आहे. जायंट स्विंगच्या समोरच हे टेम्पल आहे आणि हे एकदम मस्त आहे, एकदम मोठं आहे. बुद्धांच्या मूर्ती पण मोठ्या मोठ्या आहेत आणि आतमध्ये मूर्ती पण मस्त आहे. मेटलमध्येच आहे पण खूप छान वाटते. आणि इकडचं एक काय पद्धत आहे माहीत नाही. मेन सेंटरला जी बुद्धांची मूर्ती असते ते एक सेंटरला असतं टेम्पल, आणि त्याच्या बाजूला जे कंपाऊंड वॉल असतं त्याच्यात पुन्हा सगळ्या बुद्धांच्या मूर्ती असतात. अशा बाजूला मूर्ती असतात आणि त्याच्या परत नंतर मध्ये सेंटरला पण एक मूर्ती असते, पण ती थोडी वेगळी असते, आणि कॉर्नरला पण थोडी वेगळी असते मूर्ती. इकडे आतमध्ये साईडला जे छोटे आहेत पॅगोडा टाईपमध्ये, त्याच्यात स्टँडिंग आणि सिटिंग पोझिशनमध्ये बुद्धांची मूर्ती आहे.ทุกท่านก็เป็นบทกริยาในการประนมมือร่วมอนุโมทนากับคุณนายประพรกิ่งแก้วคุณไก่มหาอุบาสิกาที่มั่นคงในพระพุทธศาสนา मेन बुद्धांची मूर्ती इकडे मागच्या बाजूला आहे आणि जस्ट अपोजिट इथे दुसरी बुद्धांची मूर्ती आहे. इथे सगळे भिक्खू संघ राहतात आतमध्ये. तर आज त्यांना संघाला दान करतायत. माणसाची वर आहे आणि इतर त्यांच्या गरजेच्या वस्तू, आणि आतमध्ये पूजा पण चालू आहे. मगाशी जाऊन आलो आतमध्ये, थोडा वेळ बसलो आणि आता बाहेरून एक्सप्लोर करून घेतो. पीसफुल वाईब आहे, ते एकदम शांत आहे. आता इथे चिमण्या होत्या, जराशा उडाल्या, मी पुढे आलो म्हणून. टेम्पलच्या समोर मार्केट आहे, तर इथे मोस्टली भिक्खूंना जे दान करता येईल अशा वस्तू जास्त आहेत. भिक्खूंच्या गरजेचं सामान. पुढे बघतो अजून लोकल मार्केट मिळतं आहे का, म्हणजे सुविनियर म्हणून मला पण काहीतरी इथून घेता येईल. अजून ओपन नाही झाले जास्त दुकानं. आत्ता काहीतरी 11च वाजलेत सकाळचे, हळूहळू ओपन होत आहेत. हे मोठी आहे बुद्धांची मूर्ती छोटी. त्यांना बघतो पुढे एक मार्केटमध्ये, तिथे नाही मिळालं तर मग इथून घेतो. मी इकडे लोकल फिरतोय, म्हणजे अगदीच लोकल फिरतोय. इकडे रोडच्या साईडला काम चालू आहे. एक चांगलं आहे की त्याने असे बॅरिकेड करून ठेवलेत आणि जर कोण रोड क्रॉस करायला आलं तर जे काम करत आहेत त्यांच्याकडून माणसं ठेवलेत. समोरनं गाडी येताना गाडी ते थांबवतात, माणसांना जाऊन देतात आणि मग पुन्हा गाड्या चालू. हे एक चांगलं आहे आणि गाडीवाले फॉलो पण करत आहेत. जर कोण थांबवायला आलं तर गाड्या थांबतात, सगळ्या माणसांना जाऊन देतात. ओके, तर मला जायचं आहे पुढे मार्केटमध्ये. इथून एक 10 मिनटं दाखवत आहे अजून,
मला एक समजत नाही, सगळे इकडचे दुकानं बंद का? कदाचित ह्या रोडचं काम चालू आहे त्यामुळे इकडे गिराईक नसतील म्हणून बंद असेल. पण असं नको व्हायला की मी मार्केटमध्ये तिथे जाईन आणि ते बंद असेल. ओके, इकडे पाठीमागच्या लेनमध्ये एवढे मोबाईलचे सगळे शॉप होते ना की म्हणजे एका मोबाईलचा केस तुम्हाला एक 100 ते 200 तरी व्हरायटीमध्ये मिळतील. पूर्ण लेनच्या लेन मोबाईलचे कवर, मोबाईल रिपेअर सगळे शॉप आहेत. थोडं पुढे गेल्यावरती आता मला जे पाहिजे त्या मार्केटमध्ये जायचं आहे. सगळे लोकल आहे. पाठीमागे पहिल्या मार्केटला गेलो होतो इथे तर सगळे हार्डवेअर टूल्स वगैरे होते, लायटिंगचं सामान होतं. इकडे आता बघतो माझ्या कामाचं काय भेटतं आहे पुढे. इथे एक चायना टाऊनचं टेम्पल आहे. पाठीमागे बोर्ड असा लिहिलेला की चायनावरून हे मंदिर पूर्ण जहाजातून पुढे आपणच घेऊन आलेले आहेत. चायनीज आर्किटेक्चर आहे. पाठीमागे चित्र पण चायनीज यांचे काढते. त्यांच्या सगळ्या मूर्त्या आहेत मुद्रामध्ये आहेत सगळे. या बाजूला पण आहे, या बाजूला पण आहे आणि इकडे अजून काय आहे पण त्यांचं मला एवढं काय माहिती नाही डिटेलमध्ये. इकडच्या मागच्या बाजूला पण मूर्तीच होत्या वेगळ्या वेगळ्या प्रकारमध्ये, पोझिशनमध्ये. छान आहे BNCचं. इकडे पण आहेत. असंच रँडमली मी फिरत होतो, फिरता फिरता हे दिसलं एक मंदिर. हे अगदीच मी लोकल मार्केटमधून फिरतोय. ते म्हणजे लोक किराणा भरतायत. मसाले आहेत, मच्छी आहे, नल्ले आहेत. माझ्यासारखे पण आहेत थोडेसे चुकून मागून फिरायला आलेले, कदाचित व एक्सप्लोर करायला. पुढे जाऊन मला आता बाहेर पडायला लागेल कारण ह्याच्यात तर काय मी काय घरचा किराणा इथून तर घेणार नाही. फक्त बघतो नवीन नवीन काय आहे तुमच्याकडे, काय वेगळं दिसतं आहे. बरंचसं वेगळं आहे, मला नावच नाही माहिती. ओळखीचं काय ते बघतो, ते महत्त्वाचं आहे. गोल्डन सोन्याची अंडी होती, कोंबडी सोन्याची असेल त्यांच्याकडे. आणि हे दुकान पूर्ण नल्ल्यांचं आहे. आता बरोबर मार्केटला आलो आहे. मला पाहिजे त्या वस्तू इथे मिळतील. काय काय आहे ते बघतो इथे. छोट्या मोठ्याच वस्तू घ्यायच्या आहेत, जास्त काय नाही. पहिले जरा फिरून घेतो मार्केट आणि मग बघतो काय घेण्यासारखं आहे इथे. सकाळी आलेलो तेव्हा वाईड अँगल केला होता त्यामुळे तो हा जायंट व्हील दिसला नव्हता. जायंट स्विंग आहे ते, जायंट स्विंग. त्याच्या बाजूला इथे बुद्धा टेम्पल आहे आणि थोडीशी शॉपिंग करून झाले माझे. स्टॅच्यूज घ्यायचे होते ते घेऊन झालेत. आता परत एवढं पुढे जाऊन जायचं आहे परत चालत. आणि हा सिग्नलसाठी थांबला. एकच गाडी आहे, ह्या रोडला पण कोण नाही तरी पण सिग्नलला थांबलेत बरोबर. त्यांच्यातला लोकल ट्राय करतात. हे काहीतरी घेतलं आहे, बघूया नवीनच काहीतरी. आणि आतमध्ये ते बारीक सारीक आहेत किडे मकोडे, ते पण ट्राय करेन नंतर. आज सगळं ट्राय करणार. आता इथे एक आलो आहे मार्केटमध्ये. इथे सगळं लोकल मिळतं आहे. त्यापैकी आता मी हे काहीतरी घेतलं आहे. ही छोटी छोटी अंडी आहेत. ही नक्की कोणाची अंडी आहेत माहीत नाही. आतमध्ये सगळे किडे मकोडे पण आहेत. आज सगळं ट्राय करणार. स्वीट पण आहे 10 बाटला, ते पण बघतो. आणि अजून नवीन वेगळंच काय दिसतं ते पण बघतो. आज सगळं खाणार. ह्या दुकानात आलो आहे आता. ह्या सगळ्यातले एक एक घेणार, सगळं ट्राय करणार. आता कसं लागतंय बघूया. थोडी थोडी हिंमत केली मागाशी बसून. ते अंडा ट्राय केलं पहिला खाऊन आणि आता हे सगळं बघतो. सगळेच किडे आहेत. आता नावं पण काहीतरी वेगळे आहेत. पोलँडर, ग्रास सुपर,
cricket, beetle. Is this frog? From okay. Yeah, Very from. I'm from India. Frog पण आहे. From India. Come to India. श्रेम्प आहे, सगळं आहे. तर आता जाऊन परत बसतो आणि टेस्ट करून बघतो याची कशी लागते. टेरिंग करून घेतलंय तर आता हे आता टेस्ट करून बघतो ॲक्च्युली हे लागतंय कसं. काय आहे, काहीतरी क्रिकेट आहे. क्रंची, सॉल्टी, श्रिम्प. श्रिम्प आहे. श्रिम्प चांगला आहे. हा कुठला आहे माहिती नाही. थोडं सुक्या मच्छीसारखं लागत आहे. थोडा खारट आहे. हा पण तोच आहे रे. ऑइली आहे, ऑइली. चांगलं लागतं. एवढं पण काय असं वेगळं वाटण्यासारखं नाही. चांगलं आहे टेस्ट. ओके ओके. मगाशी तिथे एक अंग्रेज गेला तर मला की हे पॉपकॉर्न सारखं लागतं, हे ट्राय कर. तो अगोदर खाऊन गेलेला, तो परत आलेला खायला. त्याला फक्त हे पाहिजे. नरम आहे पॉपकॉर्न, नरम नरम. एवढी काय टेस्ट मला नाही आवडली. धुरळ काय, धुरळ नाही, ग्रास उपर. इथे कसा एक चौक आहे, स्क्वेअर आहे. त्याच्या बाजूला तिथे दुकान आहे. त्या स्क्वेअरमध्ये इथे मध्येच सगळे बसतात खायला प्यायला. मी पण मध्येच बसलो आणि लेट्स ट्राय. कुरकुरीत आहे. पायाचे काटे फक्त जराशे लागले पहिले गावताना. सुक्का सुक्का आहे बघा. पाणी ओके एकदम. असं काय घाबरायचं कारण नाही. स्वच्छ साफ केलेले आहेत. हा ग्रास सुपर आहे आय गेस. एक एवढा कटोरा भरून दिला हिने. एवढं कधी संपवणार मी. बघायचेच ते अंडे खाल्लेले. पॉपकॉर्न कुठला राहिला काय त्यातला. हा लाकडाचा असतो तो भुंगा. त्याला मी म्हणतात बघितलेले बेस्ट एवर फूड रिव्ह्यू शो जॉनी सीडने खाल्लेला. त्याने जमवून खाल्लेला काढून. मॅनसस वाईल्डने पण खाल्लाय. बेअर ग्रिल्सने पण हा खाल्लाय. ॲक्च्युली बेअरने हे सगळं खाल्लंय. त्याची टेस्ट बघूया. सॉफ्ट आहे, स्पंजी.
अशी वेगळा फ्लेवर नाही त्यांचा. थोडासा स्वीट आहे नंतर. पण राहिलाय काय रे? हा एक राहिला. याचं नाव मगाशी मी काहीतरी वाचलं पण विसरलोय आता. हा मला वाटतं तो जास्त किरकिर किरकिर आवाज करतो तो असलेला. त्याला थोडा मीठ जास्त आहे. मीठी. बाकी हे सगळे तेच आहेत. ग्रास उपरच आहे. मोठा आहे जरा. दिस वन इज फ्रॉग. हा फ्रॉग आहे. फ्रॉग बेडोक. साफ केलंय त्याला. पाय त्याचा एक तुटलाय आतमध्ये. हा पोट भरलं. लेग पीस मध्ये थोडेसे बोन्स आहेत. तर असे कडक लागतात. बाकी ठीक आहे. प्रेम म्हणजे सुक्या मच्छीसारखंच आहे सगळं. सुकी मच्छीच आहे. 100 रुपयात एवढा डब्बा. झाले ऑलमोस्ट सगळे झाले. दाखवण्यासारखं आता काय राहिलं आहे ना. खाने के बाद कुछ मीठा हो जाए म्हणून एक स्वीट घेतला आहे. डेझर्ट अजून पण आहेत काय काय ते उद्या ट्राय करेन. तिकडे समोरच्या दुकानात पण होतं. स्वीट बॉल होते काहीतरी. ते उद्या बघतो. हे आता ट्राय करतो. मग अशी जाताना त्या दुकानात बघितलेलं. हे असं पानामध्ये काहीतरी स्वीट रॅप केलेलं आहे. टेस्ट करतो. स्वीट काय मस्त असं मऊ आहे. होय चीझी. चीझी नाही. कसलं आहे काय कळत नाही. कोकोनट लागत आहे. खालचं स्वीट आहे. मेन मटेरियल खाली आहे. खाली स्वीट आहे. वरती थोडंसं असं गोळी आहे. वरच्या याला फ्लेवर नाही होता. टेस्ट नाही असा. टेस्टलेस आहे. पण खाली चांगला आहे. संपव जाता याला. थायलंडमध्ये आज शेवटची रात्र आहे. तर बारीक सारीक सगळे शॉपिंग करून झाले. आता फक्त मसाज करून घेतो आणि थोडंसं बघतो अजून इकडे काय फिरायला आहे काय. टाईमपास थोडा आज करेल. सकाळी लवकर पकडायची आहे बस एअरपोर्टसाठी. लवकरच आवरेन आज. आज राहिला आहे फक्त विंचू. ॲलिगेटर तर नाही खाणार. विंचू ट्राय करेन आज. काय राहायला नको. फायनली आता फूट मसाज करून घेतो. थायलंडला आल्यासारखा मसाज जर नाही झाला तर मग थायलंड येऊन फायदा काय. मस्त चिलॅक्स समोर रोडच्या साईडलाच बसलो आहे. येईल आता मसाज करायला. मस्त वाटतंय एकदम रिलॅक्स. मस्त रिलॅक्स वाटतंय. ते असे पॉईंट दाबत आहेत त्याच्याने. असं वाटतंय कोणीतरी करत राहावं. थायलंडला येऊन थाय मसाज जर नाही केला तर ट्रिप
अर्धवट आहे. मस्त रिलॅक्सिंग वाटलं. 1 तास पूर्ण मसाज होता. आज सगळं मस्त एकदम रिलॅक्स चालू आहे. आता हा विंचू घेतला आहे. आता खायचं कसं ते बघतो, ट्राय करतोय जे विंचूचे खायचे. हिम्मत करत होतो 2 दिवस, पण आता घेतलाय. काटेच पण निघाला, कुरकुरीत आहे. एक अंगडा खाल्लाय, बाकीला खाऊन बघतो. कालच्या सारखंच आहे, कुरकुरीतच आहे. पण जरा जाऊन स्वीट बघतो आता, काहीतरी लोकल स्वीट. एक टार्ट काहीतरी आहे लिहिलंय तिच्या इथे, बघतो काय आहे. बाकीचं ऑलमोस्ट खाऊन झालं आहे, आता काय उरलेलं नाही आहे. फक्त आता हे टार्टवालं बघतो. हे स्वीटमध्ये घेतलं आहे, त्याच्यात चॉकलेट आहे आणि हे येल्लो दिसतं आहे, हे डोरियन्स आहे, स्ट्रॉबेरी. 3च घेतले. पहिले म्हटलं 3 ट्राय करतो आणि नंतर बाकीचे बघतो. अजून होते काय काय वेगळे वेगळे फ्लेवर, त्यांची नावं नव्हती माहिती. मला हे डोरियन ट्राय करायचं होतं, पण ते फ्रूटमध्ये नाही केलं ट्राय. स्वीटमध्ये बघतो काय नक्की. ते स्वीट ट्राय केलं, पण ते स्वीट एवढं काय स्वीट नव्हतं. फक्त चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी स्ट्रॉंग होते. डोरियन म्हणजे फणसच लागतं, जास्त काही वेगळं नाही. जास्त गोडच नाही आहे तो. यांचं काय समजत नाही, स्वीट आहे ते गोड नाही आणि जे जेवण आहे ते गोड आहे. काय प्रकार करतात काय माहिती. ऑलमोस्ट झालं आहे आता माझं सगळं. जस्ट राऊंड मारतो थोडंसं आणि पॅकअप करतो. आज लवकर, सकाळी लवकर उठायचं आहे. गुड मॉर्निंग फ्रॉम खावसान पॅलेस. आज 10 तारीख आहे, 10 सप्टेंबर. आज माझी फ्लाईट आहे 11 वाजता आणि आता वाजले 6 ऑलमोस्ट. बस येईल आता, 6चा टायमिंग आहे. बससाठी थांबलो आहे. चेकआउट करून झालं आहे सगळं. बस आली की बघतो. हे माझं हॉटेल होतं, खावसान पॅलेस. चेकआउट करून झालं आहे आता. 6ला बस येणार आहे, तर तिची वाट बघत बसलो आहे. येईल आता, ऑलमोस्ट झालेच 6. अरे या गाडी होतं पुढे लावले, बाहेर लावली असेल. इमिग्रेशन वगैरे कंप्लीट झालं आहे. बोर्डिंग पास घेतला आहे. आता आतमध्ये जरा फिरतो. अजून फ्लाईटला टाईम आहे, अजून 2 तास तरी आहेत. तोपर्यंत बघतो गेट कुठे आहे आणि अजून काय खरेदी करता येत नाही काय तोपर्यंत. माझं आहे G1. इकडे BCD आहे. G1 G5 इकडे समोर आहे. एअरपोर्ट भरपूर मोठा आहे वाटतं, कारण माझा G1 गेट आहे तो इथून चालत जायला अजून 10 मिनटं सांगतो आहे. आणि जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा जवळपास 12 ते 15 मिनिट काहीतरी होते. अजून 10 मिनटं म्हणजे भरपूर लांब आहे. दुकानं आहेत पण सुविनियर नाहीत, बाकीचे आहेत सगळे. आणि करन्सी पण काय आता मी चेंज नाही करत आहे ती संपवून टाकतो याच्यातच. इथे खाली आलो आहे G1वरती, गेटवरती, पण अजून इथे कोणीच नाही आहे. मी पहिला झालो आहे. स्टाफचा माणूस पण नाही आणि ते मगाशी इमिग्रेशनमध्ये होते ज्यांनी मुंबईचं चेक इन केलं आहे त्यापैकी पण कोणीच नाही आहे. ते मगाशी वाचलेला कुठेतरी. हां, एअर इंडिया G1 आहे. G1 G2 G5 इकडे लिहिला आहे बोर्ड, बघतात. आज तारीख आहे 10 सप्टेंबर. मी आलेलो 5 तारखेला
आणि ॲक्च्युली मी बुकिंग केलेली 1 तारखेला 1 सप्टेंबरला. त्यामुळे मला सीट अरेंजमेंट जशी पाहिजे तशी मिळत नव्हती. येताना तर माझी लास्ट सीट होती आणि जाताना पण लास्ट होती. पण सकाळी इथे आल्यावरती चेक इन काउंटरला त्याने विचारलं मला की फ्रंटला रिकामं आहे तर पाहिजे का. तर मग मी सीट चेंज करून घेतली. आता 9F आहे. 9 म्हणजे भरपूर पुढेच आहे विंडो. कोणतरी यायची वाट बघतोय मी, कोणीच नाही. बाकी थायलंड मस्त आहे फिरायला, स्वच्छ, माणसं पण चांगली आहेत. फक्त मला असं वाटतं की थाय फूडला जास्त हाईप केले. स्वीट्सावर मला काय तेवढी टेस्ट त्याची लागली नाही. आपल्याला मसालेदार खायची सवय आहे. तर बाकी एअरपोर्ट पण खूप मोठा आहे. म्हणजे इमिग्रेशन कंप्लीट केल्यानंतर मला इथपर्यंत येईपर्यंत 10-15 मिनिट गेले. समोर आता प्लेन आहे शांघाय एअरलाईनचं. 2 आहेत. दुसरं एअर अरेबिया आहे, शांघाय आहे आणि थायचं पण आहे काहीतरी. 2 तास होता मला टाईमपास करायचा आहे. आणि वरती एक सिक्युरिटीवाला बसला आहे वरती. तो बघतोय माझ्याकडे, हा येण्यासारखा काय करतोय, एकटाच बडबडतोय. ट्रिप बाकी एकदम झापोक झालं आहे. मध्ये मध्ये ट्रिपमध्ये भेटलेले त्या फ्लोटिंग मार्केटमध्ये गेलेला तो होता पाठीमागे बसलेला, वाटाण्याचा गोलदाना लय उडत होता, टाकाटाना उगाच बडबड करत होता. एक आता चालले कोणतरी ताई बाजू. या इकडच्या याच्यात गेटमध्ये एवढं काय नाही जास्त टाईमपासला. जिथे एंट्री केली तिथेच होतं बऱ्यापैकी सगळं रिकामच आहे. चला एक झोप काढतो. मगाशी इथे कोणतरी एक करत होता, हा टाईमपास काहीतरी आहे, बघूया काय आहे. हे असं येत आहे, टाइम स्क्वेअरमध्ये उभं राहिल्यासारखं आहे. हा पैसे काय मला एक्सचेंज करायचे नव्हते म्हणून थोडीशी शॉपिंग केले. आणि आता झालेत 9:30 ऑलमोस्ट. 1-1.5 तास उरला फ्लाईटला जाऊन. आता चेक इन करून घेतो सगळं. आता काय फक्त जवळपास एक 300 भात राहिले असतील. ते राहू द्या, आता सुविनर म्हणून ठेवून देतो.